नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. निर्णयाची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व माता भगिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल. सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओला लगेच कृपया करून लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. आता बघा, ह्यामध्ये महत्त्वाची माहिती आपण काय पाहणार आहोत तर बघा, बँकांना ज्या काही नवीन सूचना आहेत त्याविषयीची माहिती आहे. त्यासोबतच सर्वांना आता 2100 रुपये प्लस 3000 रुपये जे ते येणार आहेत. बघा, ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपये येत होते, म्हणजे 1500 रुपये येत होते. परंतु आता हीच रक्कम वाढवण्यात आलेली आहे आणि 2100 प्लस 3000 रुपये तुम्हाला आता येणार आहेत. तर 2100 रुपये कोणत्या महिलांना येतील, 3000 रुपये कोणत्या महिलांना येतील ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच पुढचं महत्त्वाचं बघा, आधार KYCच्या संदर्भात देखील नवीन जे काही प्रॉब्लेम आहे तो आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भाची जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती आपण ह्या ठिकाणी लगेचच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण नेहमीच पुराव्याच्या सहितच पाहत असतो. पुरावा तुमच्या समोर आहे. पाहू शकता बघा काय पुरावा आहे. तर लाडक्या बहिणींना पैसेच पैसे. महायुती 2100 रुपये, महाविकास आघाडी 3000 रुपये, तर वंचित बहुजन आघाडी 3500 रुपये देणार. कुणी नेमकं काय आश्वासन दिलेले ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, या ठिकाणी एक लक्षात घ्या, आता कोणीही सरकारमध्ये आलं, सरकारमध्ये जर कोणाचीही सत्ता आली तरी देखील या ठिकाणी पैसे जे ते तुमचे वाढणार आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत भरपूर दिवसांपासून वाढ व्हायला पाहिजे असं महिलांना वाटत होतं. तुम्हाला वाटत होतं वाढ व्हायला पाहिजे. ज्या महिलांना वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये वाढ झाली पाहिजे लिहून पाठवायचं आहे. आता बघा, ह्या ठिकाणी जी काही वाढ आहे ती झालेलीच आहे. कशा पद्धतीने पाहू शकता, महायुतीने 2100 रुपये देण्याचं या ठिकाणी सांगितले आहे. महाविकास आघाडी 3000 रुपये देणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना ज्या आहेत त्या सुरू केल्या जातील. आता बघा, जर आपण पाहिलं तर जाहीरनामा जे आहे ते वेगवेगळ्या पक्षांचे जाहीरनामे आपल्याला प्रसिद्ध होताना पाहायला मिळत आहे. त्यामध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही जाहीरनामे आहेत ते प्रसिद्ध होत आहेत. आता यामध्ये बघा, महत्त्वाची जी काही अपडेट आहे ती आपण पाहूया. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. कारण ही जी काही योजना आहे ती महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर अतिशय लोकप्रिय योजना आहे, राज्य सरकारची लोकप्रिय योजना आहे. तर या योजनेच्या जर आपण पाहिलं तर ही योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. आम्हाला महिलांच्या समस्या ठाऊक आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं जातं. त्यामुळेच आम्ही महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्याचं ठरवलं असा दावा सत्ताधारी करत आहेत. आम्ही सत्तेत आल्यास या आर्थिक मदतीत वाढ करू असं आश्वासनही महायुतीने दिले. बघू शकता बघा, ज्या सरकारने महायुतीने जी लाडकी बहीण योजना आणली तर त्यांनी आता पुन्हा एकदा ह्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये जर आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढ करू या संदर्भात सांगितलं आणि रक्कम वाढलेलीच आहे. जाहीरनाम्यामध्ये तसे त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. जर आपण जाहीरनामा पाहिला तर जाहीरनाम्यामध्ये किती रक्कम देण्यात येणार आहे ते देखील आपण पाहणार दिलेलं आहे. दरम्यान आता महिला मतदारांचे महत्त्व ओळखून विरोधी बाकावरील महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडीने देखील महिलांना मोठ्या आर्थिक मदतीचं आश्वासन दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी काय महत्त्वाची माहिती, तर महिलांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनं काय तर बघा, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी तसेच प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या पक्षाने राज्यातील महिलांना प्रति महिना भरघोस आर्थिक मदत देण्याचं त्या ठिकाणी आश्वासन जे ते दिलेलं आहे. राज्यात महिला मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळेच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून ही आश्वासनं दिली जातात. पाहू शकता का, जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या आश्वासनं जे ते महिलांना या ठिकाणी दिली जात आहेत. आम्ही 2100 रुपये देऊ, आम्ही 3000 रुपये देऊ आणि आम्ही 3500 रुपये देऊ, अशा पद्धतीचे जे काही घोषणा आहेत ते या ठिकाणी करण्यात आले आहेत. आता जे काही सरकार येईल ते सरकार या ठिकाणी तुम्हाला ही रक्कम देणार आहे. जर आपण पाहिलं तर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. लाडकी बहीण योजना आहे ती महायुती सरकारने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आणली होती. तर या योजनेविषयी तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला योजना चांगली वाटते का? तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये योजना चांगली आहे लिहून पाठवा. आणि महत्त्वाचं म्हणजे
या ठिकाणी ही जी काही योजना आहे ही योजना सुरूच राहायला पाहिजे का, तुम्हाला वाटतंय तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. आता बघा पुढे महत्त्वाचं आहे तर विधानसभा निवडणुकीआधी योजनेची जी काही सुरुवात आहे ती झालेली आहे. सत्ताधारी महायुती सरकारने जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यापासून राज्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली. बघा मी तुम्हाला जुलैपासूनचे संपूर्ण अपडेट्स जे आहेत त्या लाडकी बहीण योजनेच्या देत आलो आहे. जुलैपासून संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आलो आहे. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पहिला हप्ता जो आहे तो तुम्हाला ऑगस्टमध्ये वाटप झाला होता. ऑगस्टमध्ये पहिला हप्ता आला होता तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने 14 ते 19 ऑगस्ट. 14 ते 19 ऑगस्ट नंतर हप्ता आला 29 ते 31 ऑगस्ट. त्यानंतर पुढे हप्ता आला होता तुम्हाला सप्टेंबरमध्ये 25 ते 29 सप्टेंबर. नंतर डायरेक्टली ऑक्टोबरमध्ये हप्ता आला आणि त्यामध्ये तुम्हाला नोव्हेंबरचे देखील पैसे वाटप झाले. अशा पद्धतीने हे जे काही हप्ते ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला वाटप झालेले आहेत. आता बघा पुढे ऑगस्ट महिन्यापासून राज्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यातील आचारसंहिता लक्षात घेता महायुतीने महिलांना ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील दिले होते. बघा जर आपण पाहिलं तर नोव्हेंबर महिन्यात आचारसंहिता लागणार म्हणून लवकरच तुम्हाला नोव्हेंबरचे देखील पैसे त्या ठिकाणी देऊन दिले ॲडव्हान्समध्ये. तर दुसरीकडे विरोधकांकडून ही योजना जास्त काळ टिकणार नाही असा दावा केला जात आहे. महिला मतदारांना लाडकी बहीण योजनेच्या पैशातून आकर्षित करण्यात येत आहे असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. आता बघा कोणत्या पक्षाने महिलांना किती रुपये देण्याचं आश्वासन दिलेले आहे ते आपण पाहूया. तर बघा महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचे आश्वासन दिलेले आहे. पाहू शकता बघा महाविकास आघाडीने देखील ही जी काय आर्थिक योजना आहे तर यामध्ये वाढ करण्याचं आश्वासन दिलेले आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना 1,500 रुपये जे ते दिले जातात. बघा सध्या तुम्हाला 1,500 रुपये दिले जात आहेत. म्हणजेच शेवटचा हप्ता तुम्हाला 1,500 रुपयांचा होता. म्हणजेच 1,500 प्लस 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला आलेले होते. परंतु आम्ही जर सत्तेत आल्यास ही रक्कम 2,100 रुपयांपर्यंत वाढवली जाईल असं महायुतीने म्हटलं आहे. बघा महायुतीने जाहीरनाम्यामध्ये तसं त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे. जर आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही 2,100 रुपये महिलांना देऊ. तर लाडकी बहीण योजनेला पर्यायी म्हणून विरोधकांनी महालक्ष्मी योजना आणली आहे. बघा लाडकी बहीण योजनेला पर्याय म्हणून विरोधकांकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजना राबवली जाणार आहे आणि या योजनेमध्ये तुम्हाला 3,000 रुपये दिले जाणार आहेत. बघा त्यांनी तसं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, आम्ही सत्तेत आल्यास ही योजना लागू करू, तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना 3,000 रुपयांची मदत करू असं महाविकास आघाडीने आश्वासन दिलेले आहे. महिला मतदारांचं महत्त्व ओळखून वंचित बहुजन आघाडीने देखील महिलांना आर्थिक मदतीचं आश्वासन दिलेले आहे. आम्ही सत्तेत आल्यास महिलांना प्रति महिना 3,500 रुपये देऊ असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलेलं आहे. त्यामुळे महिला नेमकं कोणाच्या पारड्यात मतं टाकणार आणि सत्तेत आल्यास दिलेल्या आश्वासनांप्रमाणे महिलांना आर्थिक मदत मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जर आपण पाहिलं असेल एक वेळेस सत्ता हातात आली मग त्या ठिकाणी आश्वासनं दिलेली विसरून जात असतात. त्यामुळे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. दिलेले जे काही आश्वासनं आहेत ते पूर्ण होत आहेत का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यासोबतच बघा पुढचं महत्त्वाचं म्हणजे KYCच्या संदर्भात. बघा ज्या काही महिला भगिनी ज्यांचा अजून KYC झालेलं नाही त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या. तुमचं आधार सेटिंग करून घ्या. आधार सेटिंग जे आहे ते तुमचं करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला लवकरच पैसे त्या ठिकाणी जे आहेत ते वाटप होणार आहेत. आता हे पैसे तुम्हाला जर त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटला यावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं आधार सेटिंग असणं गरजेचं आहे. कारण पैसे जे आहेत ते DBTच्या माध्यमातून येतात असतात. DBT म्हणजेच काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे येत असतात. नो मिडलमॅन. कुठल्याही मध्यस्थी व्यक्तीच्या हस्ते पैसे येत नाही. सरकार पैसे बँकेला पाठवतं, बँक सरळ तुमच्या अकाउंटला जमा करते. अशा पद्धतीची सोपी पद्धत आहे. परंतु त्यासाठी तुमच्या आधार कार्डला त्या ठिकाणी बँक अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल तरच ती प्रोसेस होत असते. लवकरात लवकर ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी आधार सेटिंग करून घ्या. KYC संदर्भाचा हा नवीन प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही लवकरात लवकर आधार सेटिंग केलं नाही तर पुढचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही आहे. कारण आधार सेटिंग गरजेचंच आहे. तर सर्वांसाठी महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.